ते सरकारच्या वतीने जे सुरू आहे आणि याच्यासाठी जे विपक्ष गप्प बसलेला आहे, पोलीस काही करत नाही. दुर्दैवाने मला म्हणावं लागत आहे की हायकोर्टाकडून अपेक्षा होती, पण हायकोर्टानेही जसा बोलायला पाहिजे होतं याच्या बाबतीत की कोणीही कोणत्या दुसऱ्या जातीच्या धर्माच्या बाबतीत बोलू नये, तरी सुद्धा दररोज आपल्याला हे ऐकायला मिळत आहे. म्हणून सरकारला आम्ही आणि विशेषकर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही संविधानाची प्रत देण्यासाठी चाललेलो आहोत आणि पोलिसांना हे सांगण्यासाठी की महाराष्ट्राचा इतिहास आहे, खूप चांगले IPS ऑफिसर्स आम्ही बघितलेले आहे. आज अशी राजनीतीमुळे का परिस्थिती झालेली आहे की एका प्रकरणामध्ये 60 FIRs रजिस्टर होऊन सुद्धा त्या रामगिरीवर कारवाई होत नाही. म्हणजे याचा अर्थ हे आहे, हे सगळं जे चाललेलं आहे ते सरकारच्या आशीर्वादाने चाललेलं आहे, त्यांच्या म्हणण्यानुसार चाललेलं आहे. म्हणून आज आम्ही मुंबईकडे चाललेलो आहोत. शांतीपूर्ण तरीकेने आम्ही चाललेलो आहे. लोकशाहीने जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून आम्ही हे केलेलं आहे. आणि आपल्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो की मी कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही देवी देवताच्या विरोधात बोलण्यासाठी जात नाही आहे. याच्यामध्ये अनेक आमचे नॉन मुस्लिम जे बांधव आहे त्यांनीही आम्हाला सहकार्य केलेले आहे. अनेक असे लोक ज्यांना देशाशी प्रेम आहे. आप हो गए यहाँ पे बड़ा काफिला आगे बढ़ते रहेगा इंशाल्लाह। अस्सलाम वालेकुम। आप तो तमाम लोगों को मालूम है कि ये हमारे तिरंगा रैली का आगाज हो चुका है, जो कि महाराष्ट्र के बम्बई जा रहे हैं औरंगाबाद से। जो मलूल जो हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिलाफ में जो बोला, उसके खिलाफ में ये रैली है। और ये आप देख रहे हैं कि पूरा महाराष्ट्र का समंदर इस समुद्री महामार्ग पे आ चुका है। और हम पूरी कोशिश करेंगे कि पूरी बम्बई आज बंद हो गए, क्योंकि हम सब बर्दाश्त कर सकते, पर हम जो है तो नबी के खिलाफ में ऐसी कोई बात बर्दाश्त नहीं कर सकते कि जो हमारे दिल को और हमारे ठेस पहुंच सके। तो आप तमाम लोगों से गुजारिश की जाती है, जो लोग आए उनका भी शुक्रिया है, जो नहीं आए उनसे दुआओं की दरखास्त कि हमारा जो काफिला लाखों के तादाद में जो जा रहा है, तो इसको हम लोग जो है एक अच्छे तरीके से जाए और अच्छे तरीके से आए। आपसे दुआओं की दरखास्त करते हैं। और ये जो चीजें ये हुकूमत जा रहे, और ये अभी हमारी सिर्फ एक झलक है, अभी तो झांकी बाकी है। ये मजलिस इत्तेहाद मुस्लिम और ये इमाम की जो झांकी है, अरे पूरे महाराष्ट्र से मुसलमान हमारे नबी के शान में जो गुस्ताखी हुई उसके खिलाफ में जा रहे हैं। और हम उम्मीद करते हैं महाराष्ट्र गवर्नमेंट से कि हमारे मुंबई जाने तक कुछ ना कुछ गवर्नमेंट उस मलूल के खिलाफ में एक बड़ा एक्शन लेंगे। अगर नहीं लेती है तो इसके बाद में भी हम लोग इससे बड़ा आंदोलन पूरे महाराष्ट्र में इम्तियाज जलील साहब के नेतृत्व में खड़े करेंगे इंशाल्लाह।